नाही, हा जो फॉक्सकॉनचा प्रोजेक्ट वेदांता आणि फॉक्सकॉनचा जॉईंट व्हेंचरचा प्रोजेक्ट होता, त्यांचे अनेक प्रोजेक्ट आहेत, पण हा सगळ्यात मोठा प्रोजेक्ट होता ज्यामध्ये डिस्प्ले युनिट आणि सेमी कंडक्टर युनिट येत होतं आणि त्यामुळे प्रचंड मोठी आर्थिक उलाढाल महाराष्ट्रात झाली असती. प्रत्यक्ष 1,58,000 कोटी रुपयाची गुंतवणूक आली असती, अप्रत्यक्ष अजून 2-2.5 लाख कोटी रुपयाची गुंतवणूक आली असती. या प्रकल्पात प्रत्यक्ष जवळपास 1,00,000-1.5 लाख लोकांना रोजगार मिळाला असता आणि अप्रत्यक्ष किमान 4 लाख लोकांना रोजगार मिळाला असता आणि सगळी तयारी झालेली होती. विधानसभेमध्ये एकनाथ शिंदे यांनीच सांगितलेलं, शेवटी प्रयत्न आमच्या महाविकास आघाडीचे होते, पण त्यांनी देखील त्याचं श्रेय घेण्याचा प्रयत्न केलेला होता आणि त्यांनी सांगितलं होतं की आपल्या महाराष्ट्रात असा फॉक्सकॉनचा प्रोजेक्ट येतो आहे. आता याचा अर्थ सगळ्या शिक्कामोर्तब झालेले. आमचं सरकार होतं त्यावेळी त्या फॉक्सकॉनचे जे चेअरमन आहेत त्यांना दिल्लीमध्ये आमचे उद्योगमंत्री सुभाष देसाई साहेब, सचिव त्यावेळचे बलदेव सिंग, त्या MIDCचे CEO हे सगळे दिल्लीला भेटलेले आणि 77 पॉईंटमधले जवळपास 3 पॉईंट सोडले तर सगळे पॉईंट्स तळेगावची जी जागा आहे ती पूर्णपणाने मान्यता असणारी आहे. त्यांनी ते सगळं ॲप्रूव्ह केलेलं. आज त्यांना ज्या ठिकाणी जायला सांगतायत ती साईट कंडिशन फार वाईट आहे, त्या ठिकाणी दलदल आहे, प्रचंड मोठी नुकसान त्या कंपनीचंही होणार आहे असं दिसतंय. आणि तरी देखील हा प्रकल्प महाराष्ट्र सोडून गुजरातला चालला आहे. महाराष्ट्रातल्या नेतृत्वाने हे केंद्र सरकार देखील त्यात जवळपास पार्टिसिपेशन गव्हर्नमेंट ऑफ इंडिया 43,000 कोटी आणि महाराष्ट्र सरकार जवळपास 39,000 कोटी, 1,54,000 कोटीच्या प्रकल्पामध्ये आपण महाराष्ट्र सरकारने आमचं सरकार असताना 39,000 कोटीपर्यंतच्या सवलती त्यांना देऊ केलेल्या होत्या. केंद्र सरकार 43,000 कोटीच्या सवलती देणार होते, म्हणजे जवळपास 84,000 कोटीच्या सवलती त्यांना देऊ केलेल्या होत्या. आता केंद्र सरकारने काय बदल केला का काय हे समजायला कारण नाही, पण मुंबई त्यांना जी साईट पसंत आहे, आता मालक काय म्हणतील, कोणाच्या दबावामुळे म्हणतायत हा भाग गौण आहे, पण महाराष्ट्राने हा प्रकल्प गमावण्याचं कोणतंही कारण नाही. ते ज्या गुजरातचं चॉईस करतायत त्या गुजरातमध्ये ते जसं ते मालक म्हणतायत तशी काही परिस्थिती नाही आहे, पण आता त्यांच्यावर कदाचित दबाव असेल त्यामुळे त्यांना ते म्हणावं लागत असेल. पण महाराष्ट्र कितीतरी पुढे आहे गुजरातच्या आणि त्यामुळं हा प्रकल्पाने महाराष्ट्रात येण्यासाठी, तळेगावला येण्यासाठी आपली पसंती दाखवलेली होती आणि त्यानुसार परवाच जे अधिवेशन झालं त्यात एकनाथ शिंदेने सांगितलेलं की ते प्रकल्प आपल्या महाराष्ट्रात येतो आहे. आता प्रश्न एवढाच आहे की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे कुणाच्या इशाऱ्यावर काम करतात, कोणाच्या दबावाखाली काम करतात, हा प्रकल्प कोणाच्या इन्फ्लुएन्समुळं आपलं राज्य सोडून शेजारच्या राज्यात गेला, हे सगळ्या प्रश्नाला या सरकारला उत्तरं द्यावी लागतील. महाराष्ट्रातल्या युवकांना ज्यांच्या तोंडचा रोजगाराचा घास गमावला गेला, त्या सगळ्यांच्या मनात हा प्रश्नचिन्ह आहे की महाराष्ट्राची प्रचंड मोठी प्रगती झाली असती, त्या प्रकल्पाला गुजरात राज्यात नेण्यात कोणाचा हात आहे आणि तो जाऊन देण्यात कोण कोण गप्प बसलं. आता पुढचे प्रकल्प आम्ही देऊ वगैरे ह्या ज्या चर्चा आणि गप्पा आहेत, ते पुढचे प्रकल्प आमच्या महाराष्ट्रातच येणार आहेत. त्यात देण्याचा प्रश्न कुठे येतो? महाराष्ट्र दुसऱ्या राज्यांच्यापेक्षा 4 पावलं पुढं जाऊन फॉक्सकॉनला सवलती देत होता, म्हणून तर फॉक्सकॉन महाराष्ट्रात येत होतं. अचानकपणाने ओव्हरनाईट असा बदल कसा झाला, हा महाराष्ट्रातल्या जनतेच्या मनातला प्रश्न आहे आणि याचं उत्तर सत्तारूढ पक्षाला द्यावं लागेल. सांगलीमध्ये जतमध्ये साधूंना लवंगा इथे साधूंना मारहाण झाली. हो, लवंगा इथं साधूंना मारहाण झाली. साधू यांच्या हिंदुत्वाच्यासाठी सरकार सोडलं आणि साधू या राज्यात सुरक्षित नाहीत हे पुन्हा एकदा सिद्ध झालं. शेवटी त्यांना जी बेदम मारहाण झाली, त्यांना गाडीतून उतरून मारहाण केली, हा सगळा प्रकार जो आहे त्याच्यामुळं पंढरपूरकडे निघालेले साधू
यांना काही कारणास्तव मारहाण झाली आणि तो एकदम धक्कादायक प्रकार होता. पोलिसांना त्या ठिकाणी खरं म्हणजे साधू ह्या राज्यात हिंदू धर्माचे साधू जे आहेत ते देखील सुरक्षित नाहीत, हे या राज्यात आज सिद्ध झालं. अटक केलेल्यामध्ये दोन जे संशयित आहेत, एक सरपंचाचा मुलगा आहे, दुसरा माजी सरपंच आहे, ते दोघेही काँग्रेसचे ते कुणाचे आहेत काय आहे याचा खुलासा योग्य वेळी होईल, पण अशा पद्धतीने एखाद्याला मारहाण करणं योग्य नाही. साधूंना तर अजिबात केली नाही पाहिजे. त्यांना शंका वाटत असतील त्या साधूंच्या वर्तणुकीबद्दल तर त्यांना पकडून त्यांनी पोलिसांच्या ताब्यात दिलं पाहिजे. ते पोलिसांच्या ताब्यात आल्यानंतर पोलिसांनी त्यांचा शहानिशा करून त्यांना नंतर सोडण्यात आलेलं आहे. आज नहीं अभी वेदांत में सांगली महापालिका पे नहीं जाने का है अभी. हिंदी नाही मराठीत लिहिलं. भाजपची जरी संख्याबळ दिसत असलं तरी सुद्धा आपल्याकडे मतं असताना सुद्धा दोन राष्ट्रवादीचे नगरसेवक अनुपस्थित राहिलेले, त्यामुळे राष्ट्रवादीच्या ह्याच्याबद्दल शंका उपस्थित केली जाते. राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व नगरसेवकांना हजर राहण्याचा आदेश दिलेला होता, पण जाणीवपूर्वक काही लोक गैरहजर राहिलेली आहेत. राष्ट्रवादी पक्षाने गंभीर दखल त्यांची घेतलेली आहे आणि त्याच्यावर योग्य तो विचार पक्षात शहर स्तरावर होईल. आणखीन काही नगरसेवक राष्ट्रवादीचे हे अंतर्गत स्थानिकच्या पातळीवर वरिष्ठ नसले तरी स्थानिक पातळीवर नाराज आहेत आणि ते भाजपच्या संपर्कात आहेत. निर्णयातील काही नगरसेवक अशी राजी नाराजी होतच असते. काही लोक येतात, काही लोक जातात, त्यामुळे फारशी चिंता करण्याचं कारण नाही. साधुओं को लेकर गुजरात में एक मामला हुआ है कि लोगों ने पीटा है साधुओं. ये महाराष्ट्र में जो हमारी महाविकास आघाड़ी थी उससे कुछ विधायक हमारे से दूर चले गए हिंदुत्व के लिए, और अब हिंदू साधुओं को भी मार पीट के गिरा दिया है, मार के छोड़ दिया गया है. ये बहुत शर्मिंदगी की बात है. और जिस तरीके से उनको पीटा है गाड़ी से निकाल के, उससे ऐसे लगता है कि हिंदू धर्म के साधु भी अब महाराष्ट्र में सुरक्षित नहीं है. उचित कार्रवाई करनी चाहिए. ज़रूर करनी चाहिए, क्यों नहीं करनी ही चाहिए. काँग्रेसचे काही आमदार गोव्यातले भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. गोव्यात ते मला माहीत नाही आहे कोण कोण आहे, किती आहेत, पण त्याच्याबद्दल आता नक्की ॲक्शन झाल्याशिवाय बोलण्यात काय अर्थ आहे. उगाच ते सारखं भाजपच्याबद्दल काही हे ह्या भाजपच्या वाटेवर आहेत, हे भाजपच्या वाटेवर आहेत, सगळेच भाजपच्या वाटेवर आहेत. आता किती वेळा भाजपला बोलायचं. त्यामुळं आज भाजपबद्दल बोलण्याची आवश्यकता नाही. जेव्हा घटना घडेल त्यावेळी बोलणं उचित आहे, आत्ता बोलणं योग्य नाही. वेदांत का प्रकल्प महाराष्ट्र में आने का तो पक्का ही हुआ था. पिछले विधानसभा के अधिवेशन में एकनाथ शिंदे महाराष्ट्र के मुख्यमंत्री जी ने अपने लंबे चौड़े भाषण में इसका जिक्र किया था कि उन्होंने कहा था कि ये प्रकल्प आ गया है हमारे महाराष्ट्र में. उसकी क्लिप भी अभी वायरल हुई है. जब महाराष्ट्र के मुख्यमंत्री कहते हैं ये प्रकल्प आया था, वैसे तो हमारी महाविकास आघाड़ी की शिवसेना, राष्ट्रवादी और कांग्रेस का गठबंधन जब था तब ये प्रोजेक्ट महाराष्ट्र में लाने की पूरी कोशिश हमारे उद्योग मंत्री, मुख्यमंत्री जी ने हमारे की थी. अब ये प्रोजेक्ट ने ये निर्णय कंपनी ने लिया था कि ये प्रोजेक्ट महाराष्ट्र में किया जाएगा. उसके बाद में हमारी सरकार चली गई. अब ये दुर्भाग्य है कि महाराष्ट्र में नए जो मुख्यमंत्री है वो भी विधानसभा में कह चुके हैं ये प्रोजेक्ट आ गया है. फिर अचानक एकाएक 20 दिन में, पिछले 20 दिन में ये प्रोजेक्ट बाहर कैसे गया, ये हमारे और महाराष्ट्र के मन में सवाल निर्माण हुआ है. जहाँ पे 1.5-2 लाख लोगों को रोज़गार, युवा को रोज़गार मिल सकता था, जहाँ 1,58,000 करोड़ रुपए का इन्वेस्टमेंट होने वाला था, महाराष्ट्र को तरक्की के तरफ बढ़ने के लिए एक बड़ा मौका था. ये हमारे महाराष्ट्र से, और जब कंपनी ये तय कर चुकी थी कि महाराष्ट्र ही अच्छा डेस्टिनेशन है, तब हमें पता नहीं पिछले 20 दिन में ऐसा क्या हुआ, हमारे मुख्यमंत्री के ऊपर क्या दबाव ऐसा आया कि जिसके ज़रिए ये प्रकल्प प्रोजेक्ट बाहर गया. महाराष्ट्र में मुख्यमंत्री और ये नई सरकार भाजपा की है, फिर भी उन्होंने ये प्रोजेक्ट बाहर जाने के लिए अनुमति कैसी दी, ये लोगों को बाहर जाने के लिए कैसा मौका मिला और किसके दबाव के कारण ये प्रोजेक्ट उधर गया,
ये इस सब के सवालों के जवाब महाराष्ट्र सरकार को आने वाले दिनों में देने पड़ेंगे। सर एक सवाल है इसके बारे में कि अगर ये प्रोजेक्ट अगर गुजरात में गया है तो क्या इसके पीछे गुजरात के जो आने वाले इलेक्शन है उसका कोई हाथ है? हाँ, वैसे लग रहा है कि गुजरात में परिस्थिति तो बदल रही है। वहाँ पे अलग अलग पार्टियों के बड़े जुलूस मेलावे निकल रहे हैं, तो वहाँ के जो न्यू जनरेशन है उनको साथ में रखने के लिए शायद ये प्रयत्न होगा कि हम कुछ बड़ी चीज़ गुजरात में ला रहे हैं ये बताने के लिए। लेकिन जहाँ पे ये प्रोजेक्ट होने वाला है वो वहाँ पे ऐसी कोई बात नहीं है कि जो हमारे डोलेरा साइड जो है वो डोलेरा साइड पे ऐसी कोई बात नहीं है कि जो हमारे तलेगांव के साइड से बढ़ के है। तलेगांव के एरिया में जो इकोसिस्टम है उनके प्रोजेक्ट के लिए वो सबसे बढ़िया पूरे देश में ऐसी इकोसिस्टम नहीं होगी, वो हमारे तलेगांव और पूना एरिया में है। फिर भी ये डेस्टिनेशन छोड़ के वो अलग डेस्टिनेशन अलग स्टेट में गए, इसका ये इससे बहुत बड़ा प्रश्न चिन्ह लोगों के मन में महाराष्ट्र में है। हम अपील करते हैं महाराष्ट्र सरकार और महाराष्ट्र के मुख्यमंत्री को कि उनकी जो भी ताकत है और इन दिनों में उनके संबंध केंद्र से नए तालुका उन्होंने संबंध निर्माण हुए उसको इस्तेमाल करके उन्होंने ये प्रोजेक्ट वापस महाराष्ट्र में लाने की कोशिश करनी चाहिए। इलेक्शन के मद्देनजर ये प्रोजेक्ट गुजरात में है। ऐसा लगता है कि अभी गुजरात में वहाँ के नौजवानों को कुछ बताने के लिए शायद ये प्रोजेक्ट यहाँ से निकालने के लेके जाने की कोशिश है, लेकिन महाराष्ट्र की सारी जनता, हम मुख्यमंत्री को सपोर्ट करते इस काम में, हम उनके पीछे हैं। हम चाहते हैं कि ये सबसे बड़ा प्रोजेक्ट है, इसमें कोई राजकारण राजनीति आने की ज़रूरत नहीं है। उन्होंने पूरी ताकत से ये प्रोजेक्ट वापस लाने की कोशिश करनी चाहिए। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।